नमस्कार, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण 4 ते 4 ठिपक्यांची अतिशय भारी रांगोळी काढणार आहोत। तर अशा पद्धतीने रांगोळीला लागणारे ठिपके 4 ते 4 मी काढून घेतले। आता यावरती आपल्याला फक्त वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स अशा उभ्या आडव्या रेषा मारून घ्यायच्या आहे। तर आता इकडे आडव्या रेषा आपण मारल्या आहेत, तर या रेषा त्या 4 ठिपक्यांच्या थोडंसं एक्स्ट्रा म्हणजे त्यांच्या पण थोडंसं अजून आपल्याला त्यांना वाढवून घ्यायचे आहे। ठिपक्यांच्या पलीकडे उभ्या रेषा मारताना पण आपल्याला थोडंसं वरती आणि खाली थोडंसं एक्स्ट्रा रेषा मारून घ्यायच्या आहे। तर अशा पद्धतीने आपण उभ्या आणि आडव्या रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि त्या रेषा ठिपक्यांच्या पलीकडे पण आपण आजूबाजूला दोघी साइडनी आणि वरती आणि खाली देखील आपल्याला थोडेसे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे आहेत। तर हे केल्यानंतर आता हे जे वरचे भाग आहे म्हणजे हे जे प्रत्येक ठिकाणी हा जो कोपरा आहे, तर इकडे आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहे। तर इकडे आता आडव्या रेषा काढायच्या आहे आपल्याला त्याच्यावर। तर जर 3 मावत असतील तर 3, नाही तर तुम्ही 4 रेषा देखील काढू शकता त्यामध्ये। आता जसं आपण इकडे हॉरिझॉन्टल लाईन काढून घेतल्या, त्यानंतर आता ह्या ठिकाणी काढायचं आहे, तर इकडे आपल्याला उभ्या रेषा काढाव्या लागतील। इकडे माझे 4 रेषा मावत आहे म्हणून मी 4 काढल्या, तुम्ही 3 किंवा 2 त्याप्रमाणे काढू शकता। आता इकडे परत आपल्याला आडव्या रेषा काढून घ्यायच्या आहेत। आणि आता इथे आपण उभ्या रेषा काढून घेऊ। आता इकडे आपल्याला एक आकार तयार करून घ्यायचा आहे, आपण म्हणू शकतो एक डिझाइन तयार करायची आहे या रेषांना जोडून। तर अशा पद्धतीने ही डिझाइन आपली काढून झालेली आहे। सर्व रेषा जोडून घेतल्या आहे, म्हणजे
जे 1 2 3 4 काढल्या होत्या त्यातल्या त्यांची खालची होती ती सुद्धा आपण जोडून घेतली आहे आणि अशी एक डिझाइन तयार करून घेतली आहे। आता यानंतर हे जे मधले 2 कप्पे उरलेले आहेत ह्याच्यामध्ये जितकी जागा असेल तितके तुम्ही रेषा काढू शकतात। तर इकडे मिनिमम रेषा काढायच्या आहे तर जास्तीत जास्त मी इकडे फक्त 2 रेषा काढणार आहे। तर त्याचप्रमाणे इकडे आडव्या रेषा येतील त्या आडव्या काढून घेऊ। आणि आता ह्यानंतर मध्ये सुद्धा आपल्याला एक रेष काढून घ्यायची आहे। आता त्याच्यानंतर हे जे रेषा आहेत म्हणजे ही सुद्धा रेषा आपण काउंट करू, ही अशी असं थोडासा अर्धगोलाकार तयार करून आपल्याला या रेषेला जॉईंट करून द्यायचे आहे। आता यानंतर आपण हे जे आजूबाजूच्या साईडची रेष असं अर्ध गोलाकार करून याला जॉईंट केले होते तर आता हे 2 रेषा देखील अशाच जॉईंट करून घ्यायच्या आहे। तर अशा पद्धतीने 4 ते 4 ठिपक्यांची अतिशय सुंदर रांगोळी आपली तयार झालेली आहे। रांगोळी दिसायला खूपच छान दिसते आणि काढायला देखील अजिबात अवघड नाही आहे। जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक टू ऑल करा। थँक यू।